कोकणात पशुधन कमी झाले, पशुधन वाढावं यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झालेत। शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन हा योग्य पर्याय, मात्र कोकणात अजूनही शेळीपालन रुजलेला नाही। शेळीपालन वाढावं यासाठी जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग आणि रिलायन्स फाउंडेशन कार्यरत आहे। यासाठी जिल्हाभरात प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे। कोकणात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते, मात्र भात शेतीतून फारसं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही। शेतीला पूरक असणारा शेळी पालनातून कमी खर्चात चांगलं उत्पन्न कमवता येतं। शेळी व्यवसायाची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी रत्नागिरीतील फणसोप या गावी शेळी व्यवसाय आणि व्यवस्थापन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। करडू असल्यापासून तिचं शेळीत रूपांतर होईपर्यंत आणि शेळी असल्यापासून तिचं पूर्ण आयुष्य संपेपर्यंत जे ज्या उत्पन्नाच्या सोर्सेस आहेत किंवा ज्यांच्या कोणत्या प्रकारच्या काळजी घेणं गरजेचं आहे त्याबाबतचं पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे। त्याच्यासाठी असणाऱ्या योजना आहेत, त्या योजनांविषयी त्यांना पूर्ण सांगितलेलं आहे। परंतु हे सांगत असताना नुसतं योजनांच्या माध्यमातून विकासाकडे किंवा व्यवसायाकडे न पाहता कमी मेहनतीमध्ये, जास्त मेहनतीमध्ये आणि कमी गुंतवणुकीमध्ये आपण जर हा व्यवसाय जर करू शकलो तर भौगोलिकदृष्ट्या इथली जे वातावरण जे उपलब्ध आहे ते शेळी पालनासाठी खूप सक्षम आहे आणि ते निश्चितच शेतकऱ्यांच्या हिताचं राहणार आहे। कोकणात पशुधन वाढीला लागावा यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागासोबत रिलायन्स फाउंडेशन काम करत आहे। या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पुरवली जाते। शेळ्या मेंढी पालनचा व्यवसाय केला जातो, परंतु त्याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त करण्यासाठी म्हणून आणि इथली प्रत्येक महिला सक्षम झाली तर त्या घरातील कुटुंब सक्षम होतं, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्याचं एक प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या कामी आपल्याला कुशाळकर सर, आपले सर्व बचत गट, मनाली मॅडम आणि यांच्या माध्यमातून आपण ते प्रशिक्षण सत्र आयोजित केलं होतं आणि त्याच्यातून निश्चितपणाने त्याचा उपयोग होऊन इथल्या महिला ह्या आपल्या सक्षमतेकडे जातील। या गावामध्ये खूप म्हणजे शेती कोण करत नाही, त्याच्यामुळे सगळं ओसाड जमिनी भरपूर आहेत, तर त्याच्यामुळे काहीतरी त्यांना म्हणजे एखादं कंपाऊंड करून किंवा त्याच्यामध्ये एखादी शेड बांधून अशा पद्धतीने केलं तर खूप चांगलं होण्यासारखं आहे। कोकणात मोठ्या प्रमाणात शेतजमीन पडीक आहे। या शेतजमिनीचा वापर शेळी पालनासाठी करणं गरजेचं आहे। शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन व्यवसाय शेतकऱ्यांनी केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल। अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी।